नमस्कार द्राक्ष बागायतदार बेदाणा उत्पादक बंधू, मी मारुती चव्हाण, उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघ। आपण दिनांक 20 जानेवारी 2026 मंगळवार दिवशी या दिवशी सांगली जिल्हा अधिकारी कार्यालयावर द्राक्ष उत्पादक, बेदाणा उत्पादक, डाळिंब उत्पादक यांचा भव्य मोर्चा काढणार आहे। या मोर्चासाठी आपण सर्व द्राक्ष बागायतदार आणि बेदाणा उत्पादक बंधूंनी उपस्थित राहावं। हजारोच्या संख्येने उपस्थित राहा। भव्य मोर्चा आपल्याला करायचा आहे, आपल्या मागण्या मान्य करून घ्यायच्या आहेत। आपण सांगली विश्रामबाग रोडला क्रांतिसिंह नाना पाटील पुतळा SP ऑफिसजवळ सर्वांनी एकत्र जमायचं आहे। पुढं कोणी कलेक्टर ऑफिसपाशी थांबू नका, इकडे जमायचं आहे की जेणेकरून आपल्याला तिथं एकत्र ठेवून जमाव मोठ्या संख्येने झालेला दाखवायचा आहे। आपल्या द्राक्ष बागायतदारांची संख्या दाखवायची आहे आणि आपल्याला ह्या मोर्चात जो परवा आपण निकृष्ट दर्जाचा बेदाणा आणून त्याला प्रोसेस करून इंडियन बेदाणा म्हणून विकला जातो, अफगाणिस्तानचा चीनचा बेदाणा, तो बेदाणा जप्त करावा। चीनच्या द्राक्षाला आयात कर वाढवावा की येणाऱ्या काळात 2-3 वर्षात मोठ्या प्रमाणात चीनची द्राक्ष येणार आहेत। 12 लाख एकर क्षेत्र चीनमध्ये वाढले, साऊथ प्रांत आणि नॉर्थ प्रांत। त्यामुळे येणाऱ्या काळात आपल्या भारतीय द्राक्ष शेती अडचणीत येण्याची शक्यता आहे। ह्यासाठी चीनच्या द्राक्षाला आयात कर 30% आहे तो 100% करावा। आपली पुढची मागणी असणार आहे की अफगाणिस्तानच्या बेदाण्याला आयात कर लावावा। त्याच्या पुढची मागणी आहे की शालेय पोषण आहारात आपण बेदाण्याचा समावेश करावा। अशा NHBचं अनुदान 1 एकरपासून आपण द्यावं, जी लहान शेतकऱ्याला त्याचा फायदा व्हावा, द्राक्ष बागायतदारांना किंवा फळ बागायतदारांना। ह्यासाठी आपल्या अशा अनेक 9 ते 10 मागण्या घेऊन प्रचंड भव्य असा मोर्चा आपण सांगली जिल्हा अधिकारी कार्यालयावर काढायचा आहे। आणि या मोर्चाला मी पण येणार आहे, तुम्ही पण या। ह्या भूमिकेनं एक आहे तो सेफ आहे, या भूमिकेनं सगळ्यांनी यावं। आणि आपल्या सर्वांना मी विनंती करतो की आपण सर्व द्राक्ष बागायतदार उत्पादक बंधूंनो त्या दिवशी कोणी घरी थांबू नका। सगळ्यांनी 1 दिवस आम्हाला द्या, 365 दिवसातला फक्त 1 दिवस तुम्ही आम्हाला त्या दिवशी द्या। त्या दिवसावर आपल्या द्राक्ष आणि बेदाणा उत्पादक शेतकऱ्यांचं भवितव्य उभा राहणार आहे आणि हे भवितव्य उभा करण्यासाठी हा लढा आपल्याला द्यायचा आहे। जोपर्यंत ह्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आपण लढा द्यायचा आहे। हा लढा आपण एक सगळ्यांच्या भवितव्यासाठी, बागायतदारांच्या, शेतकऱ्यांच्या भवितव्यासाठी द्यायचा आहे। म्हणून आपण सर्वांनी हजारोच्या संख्येनं 1 दिवस वेळ काढून उपस्थित राहा अशी मी विनंती करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।